अगोदर रोड होते, रोड कुठे आहे खड्डा कुठे समजत नव्हतं ड्रायव्हर लोकांना. आता रोड तिच्या मला गोड तेल सांगत असं पुसून नेऊन घरला निघालो आम्ही. अडचण काहीच होणार, मतदान तिल्लाच करणार आम्ही, दुसऱ्याला मतदान करणार नाही. मोदी चपाती तांदूळ आहे आणि हे पगार आहे ते आमच्या चैनीला. आम्ही बिनधास्त मोदीला गटाला मतदान नेऊन बसणार. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या किंवा हे केल्यानंतर विकास नसते. विकास हे शाश्वत करावं लागतं. जे आमच्यावर उपकार केले किंवा 5 वर्षामध्ये आम्हाला जे निधी दिली, दुनियाची काय न माहिती असलेली कुठले कामं दिले, ते तेवढे जे उपकार जे आमच्यावर केले ते उपकारची परतफेड म्हणून आम्ही जवळजवळ 80 ते 85% मध्ये आम्ही त्यांना देतो असं मला वाटतं. ओम दादा ते कसला ते माहितीच नाही ह्या लोकांना, तर त्याचे नाव ध्यान येईल का सांगा. कोणाचं वार आहे इकडे? इकडे वार मोदी शिवाय कुणाचं नाही बघा. पगारी चालू केले ते, धान्य फुकट, विमा नव्हता. विमा कधी 50 वर्षापासून विमा नव्हता. विमा चालू झालं मग त्यांना कसं विसरायचं. डोळ्याचं ऑपरेशन अनादान केले, 1 महिनाभर ठेवले. जीवाला बरं नव्हतं, प्रकृती चांगलं करून लावून दिले. जाताना मोटर खर्च 300, येताना मोटर खर्च 300, 1 महिनाभर ठेवून दुरुस्त करून लावून दिले. राणादादा आमदार झाले तेव्हापासून आमच्या तालुक्याचं नंदनवन झालं. जेवढं शेतामध्ये पिकतंय तेवढं विमा रक्कम येते. कानाचं ऑपरेशन झालंय तेरणा दवाखान्यात, राणालाच आम्ही मतदान करणार. सरकार केला, पगारी दिलाय, रेशन फुकट आहे आणि का करावं, एसटी जायला फुकट आहे. स्टेपनी मला फोन केला तर मी स्टेपनी माझ्या मित्राला नेऊन देऊ शकतो. ते आमदाराचं आणि खासदाराचं काम नाही स्टेपनी द्यायचं. फोन घेऊन काय करा, काम करायचं महत्वाचं आहे का फोन केल्यावर काय होत आहे. ओमदादाचं हवा फक्त मोबाईल, दुसरं काय नाही, काम नाहीये त्यांचं. ओमराजे आले पण त्याने 5 वर्ष गावाकडे बघितले नाही डोकून. 10 रुपये जरी भरलं तरी 12 रुपये सुद्धा विमा त्या शेतकऱ्यांना येत नव्हता. आज मोदी सरकार आल्यापासून 10 रुपये जरी भरलं तर कमीत कमी 25 रुपये विमा शेतकऱ्याला मिळतो. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांचं नेमकं म्हणणं काय, मुद्दे काय आहेत, खरं तर त्या भागाचा विकास झालाय का, कामं झालेत का, प्रलंबित प्रश्न काय आहेत, उद्याचं मतदान करताना ही सगळी मंडळी काय पद्धतीचा विचार करून मतदान करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये जातोय, लोकांशी बोलतोय आणि त्याच संदर्भानं बोलण्यासाठी मी आता अतिशय चर्चेच्या ठरलेल्या, खरं तर तशा अर्थानं कौटुंबिक परंतु पारंपरिक संघर्षाच्या असलेल्या धाराशिव मतदारसंघामध्ये आहे, जिथं धाराशिव लोकसभेमध्ये अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशा पद्धतीचा सामना आहे. आणि मग त्या निमित्तानं खरं तर मी आता तुळजापूर तालुक्यातल्या नंदगाव या गावामध्ये आलोय. खरं तर तसा हा संपूर्ण भाग या मतदारसंघामधला संवेदनशील भाग आहे आणि तुळजापूर तालुका तसा त्या ठिकाणी खरं तर तुळजाभवानीच्या नावानं ओळखला जातो आणि बाकी सगळं इथलं स्थानिक राजकारण तितकं चर्चेचं असतं. आणि मग अशा निमित्तानं खरं तर इथल्या लोकांशी बोलूया असं म्हणून मी खरं तर नंदगाव या गावामध्ये आलोय. सकाळची जवळपास आता 11ची वेळ आहे आणि या निमित्तानं बघू आता ही नंदगाव मधली सगळी ही जी काही मंडळी आहेत हे काय पद्धतीनं आपल्याशी संवाद साधतायत, त्यांचे मुद्दे काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या मतदान होत असताना काय पद्धतीचा विचार करून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मतदान करणार आहे. त्यावरून निवडणुकीचा निकाल आणि त्याचा कौल काय असणार आहे हे त्या ठिकाणी ठरणार आहे. कट्ट्यावर काय मंडळी बसले त्यांच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, काय नाव? परमेश्वर हनुमान दनाने. काय करता? का नाही, शेती करतो. शेती करता, बर. किती आहे गावचं मतदान इथलं? 4000. 4000 आहे. बरं, काय कौल आहे इथं लोकसभेला? मोदी साहेब देशामध्ये पंतप्रधान आल्यापासून गोरगरिबांना घरकुल योजना, हे गॅस, 10 रुपये जरी भरलं तरी 12 रुपये सुद्धा विमा त्या शेतकऱ्यांना येत नव्हता. आज मोदी सरकार आल्यापासून 10 रुपये जरी भरलं तर कमीत कमी 25 रुपये विमा शेतकऱ्याला मिळतो. माझं एक वैयक्तिक मत. त्याच्यानंतर शाळेमध्ये मोफत लेकरांना खाऊ वाटप, त्याच्यानंतर म्हणजे या मतदारसंघामध्ये तर गाव पातळीवर रस्ते, जल योजना, जीवनदान योजना अशा अनेक योजना मोफत मध्ये मोदींच्या मागे राहिलं पाहिजे असं वाटतंय. हा, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? प्रभाकर गुड्डे. काय वातावरण लोकसभेत? वातावरण कसं आहे, हे आपलं मुंबई रस्ता धनगराने दाखवलं, तसं मोदीचं एखादा चांगलं, साहेबांचं काम चांगलं आहे. म्हणजे रस्ते म्हणा, कोणते चांगले काम म्हणा, हे मोदी साहेबांचं चांगलं आहे. मग भर बच्चकांना आपण अर्चनाताईला भर मतदानाला आम्ही निवडून द्यावं असं आपलं अपेक्षा आहे. ओमदादाचं काम चांगलं आहे म्हणते इथलं.
ओम दादा हाय बरं आहे फोनवरच काम त्यांचं बसून काहीच नाही त्यांचं काम बसून फोनवरच काम त्यांचं प्रत्यक्षात काय नाही ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सतीश काटे सतीश काटे काय करता तुम्ही का नाही शेती करतो ग्रामपंचायत सदस्य आहे माझी आई ग्रामपंचायत सदस्य ह्यातल्या ग्रामपंचायत काय लोकसभा काय म्हणते लोकसभा चांगली आहे राणादाच्या मागे कौल आहे आमच्या गावचा राणादादाने भरपूर आमच्या गावासाठी निधी दिलेला आहे ग्रामपंचायतला निधी दिलेला आहे 51 कोटी रुपये आमच्या गावाला निधी दिलेत आता खरं तर दोघांच्या सभा झाल्या त्या दोघांच्या रॅली झाल्या दोघांचं शक्ती प्रदर्शन झालंय एका बाजूला शरद पवारांचा गट एका बाजूला अजितदादांचा गट एका बाजूला उद्धव ठाकरेंची सेना दुसऱ्या बाजूला शिंदेची सेना एका बाजूला ही एकाच कुटुंबातले निंबाळकर पाटील आडनाव दोन असले तरी लोकांना वाटते ही दोन वेगवेगळी कुटुंब आहेत पण बऱ्याच जणांना माहित नाही ही एका घरातलाच खेळ आहे सगळा काय वाटते कशी ताकद लागली जाईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कसं कसं होईल असं वाटतं हे देशाचा विकास करण्यासाठी हे तरुण पिढी फडणवीस असो आपले एकनाथभाई शिंदे असो अजितदादा असो ह्या लोकांचं त्यांना न पटल्यामुळं काय तर आपल्या हातून देशाची चांगली सेवा घडव म्हणून त्यांनी एकत्र येऊन गावची हे आपल्या देशाची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा तुळजापूर उस्मानाबाद मधून राहणार आहे अर्चनाताई निवडून येणार ठीक आहे इकडे काय लोक ज्येष्ठ लोक इकडे थांबले त्यांच्याशी बोलूया बाबा काय नाव वसंतप्पा गुंडप्पा मंडोळे गाव हीच हा बर काय म्हणतील लोक इकडे इलेक्शनचं इलेक्शनचं अर्चनाताईचं जास्त आहे का बरं अडचण जास्त आहे त्यांचे काम चांगले आहेत कोणत्याही काम अडचणीला धावून येते हा कोणाही अडचण पूर्ण केली कोणी राणादादा आणि अर्चनाचं दोन्ही दोघा जण येते हा बर कोणते गोरगरिबाचे कोणत्याही अडचणी असलेल्या ते बरोबर ते काम करते हा काय आता इथं खरं तर काय पद्धतीचं वातावरण जुन्या माणसांमध्ये आहे जुनी काय बोलायला लागली जुने सगळं अर्चनाताईचे माहिती सगळं सायकल पशी दादा थांबले त्यांच्याशी बोलूया मला चालते का आलो तिथे आलो थांबा नमस्कार नमस्कार काय नाव गणेश प्रभाकर पोद्दार ही मनानं चालते का हा चार्जिंग इलेक्ट्रॉनिक आहे इलेक्ट्रॉनिक आहे बर भारी झाली राणादादाच्या मार्फत मिळाले राणादादा मार्फत मिळाली बर कसं काय राणादादाचं काम चांगलं आहे विकास करते राणादादा ही सायकल राणादादांच्या मार्फत मिळाली राणादादा कसं काय कुठनं देते ती राणादादाच्या मार्फत मिळाले बर कसं आहे काम इकडे राणादादा काम चांगलं आहे नंबर 1 आहे काम आणि राणादादाचं म्हणजे अर्चनाताईच येणार कशा पाय अर्चनाताई येणार अर्चनाताईच येणार निवडून ओमराजे आले पण त्याने 5 वर्ष गावाकडे बघितले नाही डोकून अर्चनाताईच सीट येणार बर काय म्हणते दिले हवाय फोनवर लय फोन उचलते ती काय नाही उचलत नाहीत बोलत नाहीत आणि साधा तुम्ही कधी केलता फोन केलता की ओमदादांना उचलत नाही उचलत नाही ती बाबा रे काय बाबा नमस्ते काय नाव आहे माझं नाव मालू आहे कुठलं गाव आहे नंदगाव हीच गाव आहे का हा हीच गाव आहे बर काय म्हणते ती लोक निवडणुकीत काय कुठनाला टाकावं म्हणताय 100% दादा टाकतो आम्ही कुठल्या राणादादाला राणादादाला टाकताय 100% का 100% त्यांना टाकणार त्यांचं काम चांगली केली ती आमची मालक आहे ती एकाने समजा काळजीपूर्वक त्यांनी काम करते ती त्यांना आम्ही मदत देणार का ओमदादांना काय करायला नाही देत नाही त्यांना नाही का देत नाही ती नाही त्यांना देत ना मालक मालकाला देणार ठीक आहे राणादाई काम आहे तिकडे राणा मालकांची काम आहे ती काम भरपूर केली त्यांनी केली बर ठीक आहे काय नाव ज्ञानेश्वर काय करता व्यवसाय कसला बेकरी आपली चौकात जास्त आहे हो काय म्हणते चौकातलं वातावरण आहे म्हणजे कॉम्पिटिशन दोन्ही चांगले प्रमाणात आहे आता जे चांगले काम तर राणादादा केले तर गोष्टी चांगले बोलते आणि आमच्या गावातून लेड शक्यतो राणादादाच्या घरच्यांना जाणार आहे आमच्या गावातून आणि चांगली प्रगती बी आहे आता सध्याच्या म्हणजे यंग पिढी पुढे राहावं
या पद्धतीनं राहावं सर्व गोष्टी. यंग पिढी कोण आहे मागे? यंग पिढी आपण सरकारचे आता मोठे मोठे नेते आहेत तर त्यांना आम्हाला आमच्या पिढीला सपोर्ट द्यावं. म्हणजे शिक्षण क्षेत्र असू द्या, कुठल्या क्षेत्र असू द्या, किंवा मराठा आरक्षण असू द्या, त्या गोष्टीसाठी बी चांगली टक्केवारी पाहिजे आपल्यासाठी. राजकारणी कोणी असू द्या, काम झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. नमस्कार. काय लावले कमरेला? हे मोबाईल आहे. मोबाईल आहे. बर, काय नाव आहे? माझं नाव बसवराज प्रकाश कामशेट्टी. बसवराज. हे गंध लावलाय ती कशाच आहे? हे गंध आहे पंढरपूरचं. पांडुरंगाचा आहे? पांडुरंगाचं. येत आहे पांडुरंगाला? हो, पांडुरंगाला हो येतो ना. मी पंढरपूरचा आहे. बरं बरं. काय वातावरण इकडे निवडणुकीत? इथं वातावरण आहे बघा, अर्चनाताई पाटील. ही सगळी अर्चनाताई पाटील कशी काय म्हणायला लागली? नाही नाही, तसं काम केलेत ना त्यांनी गावामध्ये. काय काम केले? शेत रस्ते हर एक शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना असं त्यांच्याकडं ते काम घेऊन गेल्यानंतर शेत रस्ते एकदम नंबर 1 केलेले आहेत. नंदगाव शिंदगाव रोड डांबरीकरण दोन्ही साईडचे, दोन्ही शिवारातून डांबरीकरण आमच्यासाठी त्यांनी, म्हणजे आमच्या शेताला वाट नव्हतं जायला. पूल बांधकाम करून त्यांनी एकदम व्यवस्थित रोड करून दिले दोन्हीकडनं. ह्या आपलं सलगरमड्डी नंदगाव रोड आणि शिंदगाव नंदगाव रोड, 2 शिवारातून 2 रोड गेलेत आमचे. मेन महत्वाचे शेतकऱ्याचे मोठं म्हणजे शिवार आहे ते, त्या शिवारासाठी एकदम नंबर 1 मर्जेपर्यंत त्यांचं नाव घ्यावं अर्चनाताईचं, असं काम केले त्यांनी. केलंय. लोकसभेला काय लोक टाकतील का मग त्यांना? लीड नाही येतील तिने. लीड नाही येतील. किती लीड मिळेल? मिळेल की 2-3 लाख पर्यंत. 2 लाख? हो. काय ओमदादा बिले हवाय म्हणते? ओमदादाचा हवा फक्त मोबाईल, दुसरं काय नाही. काम नमस्ते. नमस्कार. काय नाव तुमचं? मल्लीनाथ गुड्डे, ग्रामपंचायत सदस्य माझं. सदस्य काय इथं गावात चौकात बसताय काय? तिथे बी मला सदस्य दिसले. सदस्य आहे. हा, सदस्य काम करताय गावाचे? काय करताय? भरपूर केले. काय यंदा लोकसभा? मोदी केंद्रात, मोदी इथं अर्चनाताई राहणार. का? कामं केलेत भरपूर. शेत रस्त्याचे कुठलेही शासकीय यंत्रणा वापरून अडीअडचणीच्या याच्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रशासकीय कुठल्याही बाबी राणादादांनी स्वतः समोर येऊन त्यांनी यंत्रणा लावून सगळं काम पूर्ण करायला लावली यंत्रणेला. ठीक आहे. अजून बरीच लोक बसले ती. नमस्कार. काय नाव आहे? सतीश कोरे. बर, काय करता? शेती करता. काय शेतात? शेतात काय पपई आहे. पपई आहे? कसा दर चालू पपईला? काय पपई आता कमी झालं. आता एवढं रोज चांगलं होतं. आता कमी झालं. आता रमजान संपला. कुठले 15 नंबर आहे? हा 15 नंबर. लयच 15 नंबर लावा लागले का नाही लोक? कसं बी येते वाढतं का? नर आहे का लय? नाही नाही, मापात आहे नर. नाही मापात आहे. काय इकडे वातावरण काय चालू आहे लोकसभेत? राहणार आता. राहणार दादा? ओम दादा का नाही? तर ते दुनियाचे काम केले गावात, पूर्ण गाव चांगलं केलं. हे काय केलंय भाड्या? काय माती केली आमचं. हा, दवाखान्याचं काम केलंय. आता माझं ऑपरेशन तिच्या आला काय लाख रुपये खर्च केला, फुकट झालंय. 10 रुपये न घेता. कसलं ऑपरेशन? नाकाचं. नाकाचं ऑपरेशन झालंय? कुठे केलं? तेरणाला केले. आणि आमचे असले काम होते ते ह्याला काय करा घेऊन. फोन बिन उचलते म्हणते ती. आम्ही आयुष्यात त्याला फोनच केले. गावातच आले, फोन कुठं करता त्याला? फोन घेऊन काय करा? काम करायचं महत्वाचं आहे का? फोन केल्यावर काय होत आहे? काम पाहिजे. काम पाहिजे शेतातले, गावातले. इथं काय कामं झाली राणा पाटला माध्यमातून? शेतातली ती शेतातले शेत रस्ते झाले, लोकांचे दवाखान्याचे कामं झाले ढिगारा. आणि काय पाहिजे? विमा दिले. कसला विमा? अनुदान, विमा. किती लीड मिळेल मग इकडे? लीड का कसं आहे, ज्यानं काम केलं त्याला 100% लीड मिळणारच. ज्यानं काम केलंय तिला मिळतंय, ज्यानं केलं नाही तिला मिळत नाही. तिनं केलंय तिला मिळतंय. त्यांना म्हणा काय इथं तालुक्यात काय योगदान आहे राणा पाटलाच्या कुटुंबाचे? चांगले माणसं ते काम करते, ते प्रत्येकाला गोरगरिबाचे दवाखान्याला नेते. ते हेच गरज आहे लोकाला. तुम्ही पैसे दिल्यावर पुरवठा होत नाही. काम करते ते हे महत्वाचं. ठीक आहे, चांगली कामं केली म्हणते त्यांनी. नमस्कार. काय नाव? महादेव कोरे. महादेव कोरे. महादेव कोरे. काय वातावरण आहे कोरे साहेब इकडे? वातावरण सर माहितीचे.
माहितीच आहे का महाविकास आघाडीचं का नाही? महाविकास आघाडी तिथे कामच नाही सर. हा राणादादा सत्तेवर नसताना सुद्धा याच्या अगोदर सत्तेवर नव्हते ते, बरेच कामं केले. इथं चारी बाजूला जावा तुम्ही, कुठेही रस्ता नव्हता. आता पूर्ण कुठेही गावात जावा तुम्ही, सगळीकडे रस्ते, शेत रस्ते आहेत किंवा इथं दुसऱ्या गावाला जाण्यासाठी रस्ते लागतात, ते पूर्ण रस्ते झालेले आहेत. आणि विशेष दवाखान्याचा विशेष राहिला तर बरेच 350 लोक इथले त्या ठिकाणी क्रिटिकल ऑपरेशन, एकदम 7-8 आणि 10 लाखाच्या घरातली, ते क्रिटिकल ऑपरेशन साठी बऱ्याच वेळा दादांनी नियमात बसत नसताना स्वतःच्या खिशातून पैसे घालून ते ऑपरेशन बऱ्याच लोकांचे केलं. हा माझा मुलगा आहे, 9.5 लाखाचं ऑपरेशन होतं, नियमात बसत नव्हता, पण दादाने स्वतःचे पैसे. कशाचं ऑपरेशन होतं? तिथे हार्टचं प्रॉब्लेम होतं. होय, काय नाव आहे तुझं? संघर्ष महादेव. संघर्ष महादेव कोरे. गोड आहे पोरग. काय झालं त्याला? हार्टचा प्रॉब्लेम आहे, खोल होते. हा त्यावेळेस 9.5 लाखाचं ऑपरेशन होता, पण ते नियमात बसत नव्हते. हा नियमात बसत नव्हते. स्वतः दादाने 5.5 लाख रुपये स्वतःचे देऊन बाकीचं स्क्रीम मध्ये बसून आणि त्या ठिकाणी मल्हार दादा स्वतः ग्राउंड लेवलला येऊन त्या ठिकाणी आमची चौकशी करून त्या ठिकाणी जे काय अडचण येते ती अडचण त्यांनी दूर केली. लीड मिळेल मग इकडून अर्चना 2.5 ते 3 लाखाचं लीड मिळेल. एवढं काय लय हवाय म्हणजे होऊन जाते त्यांचं ह्या लेवलला कामच नाही हो, ग्राउंड लेवलला काम नाही. त्यामुळे लोकांना ग्राउंड लेवलला काम पाहिजे. त्यामुळे दादांचं हे काम हे ग्राउंड लेवल आहे. तुम्ही कुठेही जा, आमच्या गावामध्ये 5 वर्षाखाली कुठलंही काम नव्हतं. आज जलजीवन मिशनचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. परत रस्ते सगळेच आहेत, कुठल्याही रस्त्याला नंबर नव्हता साधा, त्या ठिकाणी नंबर सुद्धा दादाने टाकून त्या रस्ता मंजूर करून 8 ते 10 किलोमीटर रस्ते पक्के केलेले आहेत. तुम्ही जाता येता बघत असाल की आता कामं चालू आहेत. त्यामुळे अडचण आहे. हो, अडचण. पोरं बसलेली. नमस्ते, काय नाव? सचिन कोरे. सचिन कोरे, काय करता? मी शेतीच करतो. शेतीच करता? हो. शिक्षण माझं D.Ed ग्रॅज्युएशन झालंय. किती साली झालं? 10 वर्ष झाले. 10 वर्ष? 14. काय D.Ed बीएडच्या पोराचं नुकसान झालं? कसं झालं माहितीये का, काँग्रेसच्या काळात शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा होते. त्याने त्यावेळेस CET बंद केली. 10 वर्षापासून अजूनपर्यंत CET झाली नाही. त्याच्यामुळे शिक्षक भरतीच झाली नाही. काय म्हणते लोकसभा इकडे? लोकसभा चांगला आहे. कसा आहे, विकास करणाऱ्याला मतदान करावं. ते मी असो कुणी असो, ज्यानं विकास केलाय, ज्यानं ग्राउंड लेवलला विकास केलाय, ज्याने आपल्या गावासाठी ज्यानं सहकार्य केलंय, ज्याने मोठा निधी दिलाय, त्यांना सहकार्य आम्ही करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अर्चनाताई यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना, आता हे पाठीमागे इथं आमची जिल्हा परिषद शाळा आहे, जवळपास 9 खोल्याचे काहीतरी आहे, एकदा 30 लाख एकदा 40 लाख त्याने उपाध्यक्ष असताना मंजूर करून दिले. 5 चक्करचं ग्राउंड आहे आमचं, 5 चक्कर. त्या 5 चक्कर ग्राउंडला पूर्ण वॉल कंपाऊंड झालंय. ते वॉल कंपाऊंड अर्चनाताईच्या माध्यमातून उपाध्यक्ष असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालंय. शेताकडे नंदगाव ते सलगर मार्गे रस्ता जात होता, त्या रस्त्याचा अक्षरशः नंबर उडवला होता. ते नंबर टाकून त्या रस्त्याला रस्ता मंजूर करून राणादादांनी करून दिलाय. म्हणजे आमच्या गावाला त्याने जवळपास 40 कोटी निधी दिला नंदगावला ह्या 5 ते 6 वर्षामध्ये जिल्हा. म्हणून आम्ही विकासाला मतदान करणार आहे. का करतात? आम्ही जेव्हा बाहेरनं बघतोय, मी पंढरपूरचा आहे किंवा बाहेर जेव्हा आम्ही मोबाईल बघतोय, लय म्हणजे ओमदादा इले हवाय. कसं झालंय, आता आमच्या गावातलं सांगतो, अवकाश स्टेपनी मला फोन केला तर मी स्टेपनी माझ्या मित्राला नेऊन देऊ शकतो. ते आमदाराचं आणि खासदाराचं काम नाही स्टेपनी द्यायचं. माझ्यासारख्या सामान्य माणूस बी, माझा मित्र मला फोन केला का दिलेलं राहू मी स्टेपनी नेऊन देऊ शकतो. काय मित्राचं काम आहे म्हणल्यावर मी करणारच. हे सगळं चुकीचं आहे. तसं असेल तर ओमदादानी काय करावं माहिती का, ते सगळे रेकॉर्डिंग टाकावे. सगळं खोटं सांगत येतो ओमदादा, हे चुकीचे आहे. असं कोणाला त्यांनी मदत केली असेल 1-2 आम्ही नाही म्हणत नाही बरं का, त्या मताचाही नाही, पण प्रत्यक्षात त्यांनी हे केलंय का त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी टाकावं आणि मग बोलावं. हा, काहीच काम त्यांना आतापर्यंत आमच्या गावात ह्या 5 वर्षामध्ये 1ही रुपयाचा निधी आलेला नाही. जर त्यांचा निधी आला असला, गेल्या वेळेस आमचं गाव लीड होतं मोदी साहेबांमुळे. जवळपास राणादादाला मायनस होतं आमचं गाव, खरं सांगायचं तर. जास्त नव्हतं, 20 का 25 मतदान जास्त पडले होते फक्त राणादादाला, म्हणजे लेवल चाललं होतं गाव. फक्त मोदीमुळे हे घडलं होतं. पण आता राणादादाला आमच्या गावात जवळपास 2700-2800 मतदान होईल. 2000 मतदान राणादादाला होईल, एवढं मी विश्वासानं सांगू शकतो. एवढं मोठ्या प्रमाणात मतदान होईल. 500 ते 600 मतदान लय झालं ओमराजेला. एवढंच वोटर. कारण विकासाला मानणारे लोक आमच्या गावात आहेत, ज्याने विकास केलाय त्याला सहकार्य करणारे लोक आमच्या गावात आहेत.
विकासाच्या मागे धावणार. हवा हवा म्हणते ती असंच आहे. हवा काहीच नाही हो. कसं आहे, आता आमच्या गावातले बी पुण्याला इकडं तिकडं पोरं आहेत जे व्हॉट्सअप फेसबुक वापर करतात, जे ज्यांना गावाशी देणं घेणं नाही, ते गावात राहत बी नाहीत, त्यांना विकास काय त्यांना माहिती बी नाही. बाबा आपले मूलभूत गरजा काय आहेत, हे माणूस आपल्या ही मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो का? तसल्या तरुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या किंवा हे केल्यानंतर विकास नसते. विकास हे शाश्वत करावं लागतंय. त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था झाली, रस्त्याची व्यवस्था झाली, राहण्याची व्यवस्था झाली. हे जे काम जो करतोय त्याला मतदान करावं, एवढं माझं प्रामाणिक वैयक्तिक मत आहे. आता ज्याचं त्याचं मत आहे हे का मी सांगू शकतो. नमस्ते. नमस्कार. काय नाव? सागर. सागर पंचा टाकून बसलाय. सागर शिवसेनेचा आहे का? हा, शिवसेनेचा आहे, सोलापूरचा. सोलापूरचा इथला भाचा आहे. मतदान कुठे आहे? सोलापूरला. सोलापूरला काय? सोलापुरात वारं राम सातपुते. राम सातपुते कसं काय? मग तरी राम सातपुते आम्ही नरेंद्र मोदी साहेबांकडे बघूनच मतदान करणार. हा, शिवसेना म्हणलं उद्धव साहेबांकडे बघत नाही. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माणसं. सोलापूरचे जे उपजिल्हा प्रमुख आहे. कोण? मी. उपजिल्हा प्रमुख आहे. इथे कसं काय? भाचा आहे ना गावचा, इथंच गावाला शेताकडे. शेत आहे ना इथंच. इथे शेत आहे. शेती करतो. बरं, ठीक आहे. राम सातपुतेंना मतदान करायचं 100%. काय कारण विचारलं तर? काय कारण म्हणलं तर कामं सगळे भारतीय जनता पार्टीनंच करणार ना. केंद्रात सत्ता त्यांची, राज्यात सत्ता आमचं. काँग्रेसला निवडून देऊन काय करायचंय? आमची प्रणितीताई आज न उद्या सासरी जाणार, मग सोलापूरचा विकास कोण करणार? राम सातपुतेच करणार, नरेंद्र मोदी साहेबच करणार, एकनाथ शिंदे साहेबच करणार, देवेंद्र फडणवीस साहेबच करणार. शिंदे साहेब सोलापूरचं नेतृत्व आहे. काय केलं नाही नेतृत्व? एनटीपीसी आणून ठेवले, अख्खं सोलापूरला उद्ध्वस्त करून टाकलं. कालच बघितलं नाही, आमदार प्रणिती शिंदेचा एक अविनाश मातंग समाजमधील अविनाश जाधवच्या मुलावर घरी जाऊन ते आय्या शेख म्हणून एक प्रणितीताईचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या घरी जाऊन त्याच्यावर बंदूक ठेवून असे दरोडेखोर करणार त्यांच्या माता भगिनीवर हात उगारले. कर्नाटकमध्ये एक किस्सा घडला, हुबळीमध्ये आमच्या भगिनीवरती. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आहे, उद्या आपल्या इथं पण तेच होणार ना. मग वर मोदी पाहिजे, वर नरेंद्र मोदी असेल तर सगळे शांत असतील. काय नाव? प्रशांत येणेगुरे. प्रशांत भाऊ काय काम करत? शेती आपली निवांत. काय वातावरण इकडे? आता काय तर राहणार अर्चनाताई पाटील. अर्चनाताई पाटील ही सगळी अर्चनाताई पाटील गावात कशी काय म्हणते? कामं झालते ना, भरपूर गावचा विकास झालाय, कामं भरपूर झाले. शेत रस्ते, इकडे रस्ते जायला रस्ते नव्हते लोकांना. तर जीवकोट रस्ता, खड्डेच होते कवा बघेल तेव्हा. आता नंबर 1 रस्ते होले, इकडे रस्ते, हायवे होलं इकडे तर चांगलं. अर्चनाताई पाटील चांगलं कामं राहणार. दवाखान्याचं तेरणा मोठे मोठे ऑपरेशन केलेले चांगले. राम राम. काय नाव? शिवानंद कलशेट्टी. शिवानंद कलशेट्टी. बर, काय काय म्हणते लोक? का नाही, माझं कानाचं ऑपरेशन झालंय तेरणा दवाखान्यात. राणालाच आम्ही मतदान करणार, अर्चनाताईला गडाळला. आणि आमचं कलशेट्टी समाज मोदी आमचं पाहुणा आहे, आम्ही त्यांनाच मतदान करणार. फ्री मध्ये झालंय. इथं सोलापूरला ₹1,00,000 मागितले. सिद्धूंना म्हणले तेरणाला फ्री मध्ये होत आहे, 1 नंबर ऑपरेशन झालंय तिथं. मग त्यांना विसरल्यानंतर कसं हो? उपकार झालेत, ₹1,00,000 घर हे झालंय, फ्री मध्ये झालंय, आहे का नाही? इथं ओम दादाचं काय वाटत? इथं काय नाही हो, इथं कामच झालं नाही त्यांची. कशी काय नाही झालं नाही, त्यांचा संपर्कच नाही आम्हाला. हे कानाचं ते ऑपरेशन केल्यामुळे त्यांचे उपकार आमच्यावर झाले, त्यांना आम्ही विसरत नाही. ठीक. राम राम. राम राम. लय निवांत बसलाय? निवांत बसलाय, झाडाखाली ऊन आहे म्हणून बसला. बर, लय वारा खायला लागलाय निवांत. निवांत ऊन आहे म्हणून बस. कोणाचं वारा इकडे? इकडे वार मोदी शिवाय कोणाचं नाही बघा. पगारी चालू केले ते, धान्य फुकट. विमा नव्हता, विमा कधी 50 वर्षापासून विमा नव्हता, विमा चालू झाला. आणि एसटी फुकट झाली, मग त्यांना कसं विसरायचं? पेन्शन पेन्शन आहे का तुम्हाला? पेन्शन आहे, सरकारची पेन्शन मिळते का? मिळते. 1,500 रुपये? मिळते महिन्याला मिळते. आता काय बाकीचं म्हणते की जरा थोडं बदलाय पाहिजे म्हणते. लोक सगळे बदलते, आम्ही बदलत नाही. बघा, जुन्या माणसाला काय कुठला पक्ष वाढ वाटते सध्याची परिस्थिती आहे? सध्या आता मी नाही, गाव सगळं म्हणजे सांगा. सगळं आहे मोदीच्या मागं आहे सगळं. बर.
नमस्कार. नमस्कार सर. काय लय निवांत बसलाय? हो बसला झाडाखाली. काय उन्हाचं होतं ते काम. बर, कुणाला काम लावायचं यंदा निवडणुकीत? मोदी. मोदी? हा. का मोदी? मोदीला टाकायचं. सडका केला, पगारी दिलाय, रेशन फुकट आहे. आणि काय करावं, एसटी जायला फुकट आहे. हा. जाता का कुठं पण? हा जातो की. रस्ता झाले तर काय? रस्ता सगळे झाले. शिंदगाव झालं, लोहगाव झालं, सगळं इकडे कडमस पर्यंत चालू आहे. आता सध्या त्याला जळकोट चालू आहे. पहिले नव्हतं का? पडीत पडलो खड्ड्यानी वाटत. गाड्या आमदारची यायला बंद होते इथं. हा गावात सगळ्या सडका झाल्या. हा आमच्या नंदगावनी पैसा परत दिला नाही त्यांना. हा मग त्याला विसरतो. हा ओम दादा. हे ओम दादाला फिरून जा. आम्ही टाकत नाही त्याला. आम्ही टाकत नाही. ओम दादा नाही. का नाही ओम दादाला टाकत नाही? मोदीलाच टाकणार. मोदीलाच? हा. शेतकरी आहे ना? शेतकरी असू द्या का असू द्या, आम्ही शेतकरीला मोफ दिले. विमा विमा दिला 3दा दिले विमा मला. मोदीच? हा मोदी दिले. आणि जरा बाकीच्यांनी पैसे बिशे दिले मताला? मताला पैसे दिले, खायचं ना गपचूप टाकायचं करून टाकायचं. हा मग संतोष गणेश वाघोले. वाघोले साहेब इकडे जेवायला आलता काय? जेवण आम्ही केले जेवण जरा बसून इथे मस्त. काय कसं कसं आहे वातावरण आता? आम्ही ओमराजेचे. ओम दादा त्याने म्हणते पगार चालू केली. ठीक आहे, पगार चालू केली. ठीक आहे, जीएसटी कुणाचं? जीएसटी आपला आहे. ह्यांना माहित नाही जीएसटी कसं घेतात, कसं पगार देतात. ह्यांनी लाख रुपयाचं जर खरेदी केले, खत बियाणं, त्याच्या मागे 18,000 रुपये आपले जातात. ह्यांना देतात किती? 6,000 रुपये. 12,000 आपलेच गेलं. नुकसान झाले का नाही? पहिला टॅक्स नव्हता का? मग पहिलं कुठे होतं? नव्हतंच की. टॅक्स पहिला नव्हता. सेल टॅक्स होता की. शेअर टॅक्स बी आता बी आहेच की. 10 रुपयाच्या वस्तूला सुद्धा टॅक्स आहे आता. शेअर टॅक्स पहिला बी आता बी अजून. टॅक्स नव्हता असं कसं? पहिल्यापासून निर्मिती आहे म्हणजे शेअर टॅक्स इन्कम टॅक्स होते की अगोदर होते की. पण जीएसटी एवढं 18 प्रकारचं टॅक्स होते. त्याचं काय करायचं? पण त्यावेळेस कमी होते टक्केवारी. पण 18 प्रकारचं वेगवेगळे टॅक्स मिळून किती होत होते? वेगवेगळ्या धंद्याला वेगवेगळं टॅक्स होतं. खात का त्यावेळेस शेतकरी खात कितीच होतं. आता किती झालं? लाखाच माल घेतला तर शेतकरी खात जर घेतला शेतकरी 18% जीएसटी. 18% कुणाचे गेले? मोदी देणार का आम्ही देणार? आपलेच गेले. ते मोदी घेऊन आपलेच 12,000 नुकसान करायला मोदी. पगार काय पहिल्यापासून चालू आहे. पहिल्या शासन मध्ये पगार चालू आहे, पेन्शन चालू आहे, ते सगळे 1,500 पहिल्यापासून चालू आहे. नवीन का नाही, फक्त शेतकऱ्याची माती आहे. नमस्ते. कसं कसं काय वातावरण सध्या भाजपचं आहे. भाजप? का भाजप? भाजप चांगला, शेतकऱ्याचं चांगला आहे, गोरगोर चांगला आहे. हवा इथं कोणाची? भाजपचे. ओमदादाजी म्हणते ती. नाही, ओमदादा येऊन का करणार? सत्तावर भाजपची आहे. अजून येणार सत्ता येत भाजप, मोदीची जे सत्ता. मोदीची सत्ता येणार आहे. सत्ता मग ओमदादा येऊन उपयोग नाही. उपयोग नाही. बर, केंद्रात वर मोदी आहे, खाली येऊन का करणार? ओमला काम होत नाहीत ना. काय आता हे 5 वर्ष खासदार की दादानी काय कामं केली? दादाने काम, ओमदादाने का केले? पुन्हा आमदार केले बघा. राणा काय केलं? राणा काय रोडा केले, गावगाव हे दिले, सभागृह चालू आहे. बर, नमस्कार. हा नमस्ते सर. काय नाव तुमचं? मोहम्मद अली अहमद शेख. शेख साहेब, काय काय आता सध्या पोझिशन काय सांगता येत नाही. पाण्यात म्हैस आहे समजा, शेंगाला बघून का उपयोग नाही. तरी पण कसं आहे, बरोबर आहे, ओमराजे माणूस चांगला आहे, परंतु कसं आहे, वर केंद्रात तिने असल्यामुळे काय चालत नाही, त्यासाठी नको. हा असं आहे. ठीक आहे. बरीच ज्येष्ठ मंडळी खरं तर बसलेत, निवांत लोक दुपारचं उन्हाचं सावलीला त्या ठिकाणी बसले. त्यांच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव? सिद्धेश्वर बाजीराव कोरे. सिद्धेश्वर बाजीराव कोरे. बर, काय लय निवांत बसलेली लोक हाय, म्हणजे हुतात्मा स्मारक आहे, आमच्या गावचं वैभव आहे, त्या ठिकाणी सगळे निवांत बसतात. सावली उन्हाळ्याचं लय धगाडा वाढलाय का नाही? हा, फार वाढलाय.
काय यंदा इकडे काय इलेक्शनचा धगाडा कसा आहे? इलेक्शनचं इथं अर्चनाताईंना भरपूर मतदान मिळणार आहे आमच्या गावामधून. परिसरामधून मी भरपूर मतदान अर्चनाताईंना मिळणार आहे. त्यांचं काम चांगलं आहे. त्याच्या माध्यमातून दादांचं काम आमच्या तालुक्याला जो राणादादा आमदार झाले तेव्हापासून आमच्या तालुक्याचं नंदनवन झालं आहे. काय काम झाली इकडे? इथं बघा शेत रस्त्याचे कामं झालेत. गाव टू गाव आमच्या तालुक्यामध्ये जेवढे नंबर पडलेले गाव रोड आहेत आजपर्यंत झाले नसते 40 वर्षात, परंतु आता सगळे पूर्ण रोड झालेले आहेत परिपूर्ण. गावात काय वातावरण? आमच्या गावामध्ये अर्चनाताईंनी जवळजवळ 50% उपचार करून आलेत आणि त्यातल्या त्यात आमच्या या नंदगाव गावातून 350 लोकांनी उपचार व ऑपरेशन करून आलेत. ह्याच्यामध्ये हृदयाचे ऑपरेशन म्हणजे बायपासचे ऑपरेशन झालेत, वालचे ऑपरेशन झालेत. इथंच मग आमचं शेजारी गाव आहे तिथं सुद्धा वालचं ऑपरेशन झाले, तर हृदयाचं ऑपरेशन झाले. 1 रुपया पैशाने इथून त्यांनी नोंदवून बसमध्ये तिकीट काढून तिथं निरूपण नेतात, येताना पण तिकीट काढून इथं पाठवतात. आणि तिथली व्यवस्था अशी आहे की त्यांच्या पेशंटच्या सोबत असणाऱ्यालाही जेवण आणि पेशंटला फ्रीमध्ये जेवण असतं. 1 रुपयाची गोळी सुद्धा तिथं घ्यायची गरज नाही. काय शेतकरी काय म्हणते इथे नेमका कांदा बिंदा म्हणते काय काय? आमच्या गावामध्ये जो कांद्याचा विषय जे आहे, आमच्या गावात कांद्याचं प्रमाण कमी आहे, तरी पण आहे कांदा. परंतु सध्या कांद्याचं उत्पादन वाढलं की रेट कमी होत आहे. परंतु मागल्या बी महाआघाडीच्या काळामध्ये बी सुद्धा कांदा पिकत होता, त्यावेळेस बी भाव असं चढ उरत होता. ज्यावेळेस आता निर्यात बंदी आणली असं म्हणत आहेत, परंतु त्यांच्या काळात सुद्धा कांद्याचा भाव एकदा तर असं परिस्थिती होती त्यांच्या काळात की रिकामं पोते घेऊन आले पैसे न घेता, एवढी परिस्थिती आहे. कांद्याचा उतार कशामुळे होतो की उत्पादन वाढला म्हणजे थोडं घसरण होते, परंतु कांद्याला अनुदान ह्या आपल्या फडणवीस सरकारने कांद्याला अनुदान दिलं. आता सुद्धा सोयाबीनला सुद्धा तोच विषय आहे. सोयाबीनला सुद्धा अनुदान आता हे शेवटच्या टप्प्यात तिने 4,000 कोटीचं अनुदान जाहीर केलेलं आहे. एवढं हे लोकसभेचं इलेक्शन झाल्यावर शेतकऱ्याच्या खात्यावर सोयाबीनचे अनुदान सुद्धा मिळणार आहे. त्याच्या आधी केव्हा कुठल्या अनुदानानं पीक विम्याचे पैसे मिळाले तर लोकांना? का मोदी सरकार आल्यापासून अगोदर विमाच मिळत नव्हता, विमा भरत होतो पण विमा मिळत नव्हता. परंतु मोदी सरकार आल्यापासून आजपर्यंत जेवढं शेतामध्ये पिकतंय तेवढं विम्याचं रक्कम येते. या आपल्या माननीय राणादादांनी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे. विम्याच्या बाबतीत त्यांनी 2022चा विमा 2020चा विमा स्वतः कोर्टामध्ये जाऊन आणलाय. एवढं त्यांचं काम आहे. म्हणून लोक काय करतील आता मी विचारणार लोकांना, पण लोक कोणा मागे जातील? बघा परिस्थिती अशी आहे, त्या राणादादांनी काम केलंय शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याला काय आहे, रस्ता, पाणी आणि विमा शेतकऱ्याच्या बाबतीत एवढं झालं म्हणजे शेतकरी खुश असतो. आज आमच्या गावामध्ये जेवढे रोड आहेत, नंदगाव सलगरा, नंदगाव बोरगाव, नंदगाव शिंदगाव, काजी कणमस, नंदगाव हंगरगाव मोड, हे आमच्या गावात 4 प्रमुख रस्ते आहेत. हे पूर्ण रस्ते आज डांबरीकरण झालेले आहेत. एवढं मोठं दादांचं काम आहे. म्हणून हे सगळे सुद्धा शेतकरी आहे, शेतकरी प्रधान गाव आहे आमचं. सगळे शेतकरी आम्ही त्यांच्या मागे राहणार आहोत. अर्चनाताईच्या मागे राहणार आणि घड्याला मतदान करणार आहोत. ठीक आहे. तिकडे आजोबांकडे बोलतो जरा. नाव आहे? शिवाप्पा सिद्धराम कुंभार. शिवाप्पा सिद्धराम कुंभार. इकडे का काय कशाला बसला इथं उगाच का पाहणं? थंड सावली आहे बसला. एक तर ऊन आहे, उन्हाळा दिवस आमच्या घरात पत्रे भाजून काढल्यासारखं ओले शेंगा भाजलेवणी, म्हणून इथं थंड सावली आहे बसला. काय इथं वातावरण कशाचं? खासदारकीचं आम्ही अर्चनाताईला भरच्यानं मतानं निवडणार. ओमदादाला का नाही? नाही, जन्मात ना ते राष्ट्रवादीमध्ये आहो, राष्ट्रवादीच मी जाणार, घड्याळालाच मतदान करणार. मोदी आहे तर आमचा बाप आई बाप आहे, फुकट रेशन देतोय का कम केले. अगोदर तुमच्या घरात भात शिजक नाही, बापरे लय सावकार्या भात खाते म्हणणार आम्ही. आता भात कुचऱ्या करायला कुचरे बी खाईना. चपाती हो चला चपाती. आम्हाला काय कम केली मोदीनं. आम्ही बिनधास्त मोदीला घड्याळाला मतदान देऊन बसणार. पेन्शन मिळते मोदी? मिळते की. इथे पेन्शन 1500. भागते का तेवढ्यात?
बस तेवढंच ते दिले यांनी 800-600 देत होते अगोदरचे. आता यानं 1500 ते दिवले पुरं. आम्हाला काय चहा पाण्याला काय ते सुपारी खायला एवढेलच. मोदी चपाती तांदूळ आहे आणि हे पगार आहे ते आमच्या चैनीला. मोदीची चपाती आहे भात आहे आणि वन 1,500 रुपये चैनीला. बर मग आणि का मागायचं आता सांगा. दिवलेले बिचारा अगोदर का नव्हतं. एवढे दिवस तुमचं तर वय किती आहे? माझं 76 चालू आहे बघा. 76 वय आहे. आता देश स्वतंत्र झाल्यापासून तुमचं वय आहे. पहिलं आपलं काँग्रेस बरं होत वाटत नाही? काँग्रेस बरं होतं. काँग्रेसचे खाल्ले बरे नाही ते म्हणून काँग्रेसला शेण लावले. त्यांच्या खाल्ली पाहिजे नीट नाही म्हणून त्यानं वरून ढासळं चिडवले खाली. पण इथं असं नाही. आईचे पेक मजबूत दादा आहे, मजबूत राणा दादा आणि मोदी आणि राणा येते का कवा इकडे? हे हमेशा येते. नंदगावला विसरत नाही त्यांनी. कवा पाहिजे हॅलो म्हणलं तर तयार राणाचा येत. आमचं अडचण कुठल्या बेसाचं सोडी होती त्यांना. अगोदर रोड होते. रोड कुठं आहे खड्डा कुठं समजत नव्हतं ड्रायव्हर लोकांना. आता रोड तिच्या मायाला गोडच जल सांगत असं पुसून नेऊन घरला न्यायला होतो आम्ही. मग एवढं तयारी त्याची आणि दुसऱ्याच्या मग कशाला लागू आम्ही? बसली सगळी मोठी माणसं कोणाला मत टाकते ती? सगळी टाकते. सगळे घड्याळाला टाकणार लोक. घड्याळाला पूर्ण आमचं नंदगाव घड्याळाला टाकणार. बर एखादं जाईल एक नासलेला कांदा असतं त्याला फेकून द्यायचं. चांगलंही गोळा करायचं इकडं. बर हा. राम राम. राम राम. काय नाव? इब्राहिम. 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 दात गेली सगळं कवा पडलं? वयच गेला आणि दात पडणारच की. पण किती वय आहे? वय 85. डोळ्याचं ऑपरेशन बंबईला केले. 1 महिनाभर ठेवून जीवाला बरं नव्हतं. प्रकृती चांगलं करून लावून दिले. जाताना मोटर खर्च 300, येताना मोटर खर्च 300. 1 महिनाभर ठेवून दुरुस्त करून लावून दिले. माझे मुलाचं ऑपरेशन सोलापूरला नेले हिनीच. 3 लाख रुपये मागितले. तिथून बंबईला नेले. 1 रुपया खर्च नाही ते माझ्या मुलाला लावून दिले ऑपरेशन करून. आज घोडावणी हिंडोला लागलो माझा मुलगा. कुणी केलं? राणा दादाने केले. तेरणात गेलता काय? लई लोकांना केलंय वाटतं. गावात किती लोकांना मदत झाली? बकळ लोक केले ते. 50 लोक टोळी शिवाय टोळी गेली नाही इथलं. पैसे किती घेते ती? पैसे कुठले? आम्हाला जाताना तिचा खर्च येताना तिनेच खर्च दिले. 1 रुपया खर्च नाहीच आम्हाला घराला लावून दिले. होणार मग आता अडचण काहीच होणार. मतदान तिल्लाच करणार आम्ही. दुसऱ्याला मतदान करणार नाही. ओम दादा नाही. पहिले आमच्या गावाला चाले नाही तर आम्हाला माहितच नाही कुठं आहे ते की काय आहे ते. माहित असल्यावरच आम्ही ओम दादाला करता म्हणतो. माहितच नाही तर कसं करावं? अडचणच आहे. हमेशा आमच्या गावाला येते ते ओळख काय ते त्यांनाच मतदान करायचं. ठीक आहे. लय मला पहिल्यांदा अशी जरा कॅमेरा दाखवा. अशी टोळकं पहिल्यांदा जाणत्या माणसांचं गावलंय. नाहीतर काय पोरं बोल माणसं बोल असला यांचा धंदा चालू आहे नुसता. राम राम. लय निवांत बसला हो बसला. हो नाही हो नाही. बर काय म्हणते वातावरण? वातावरण चांगला. अर्चन ताईला चांगलं आहे का? काम केली त्याने प्रत्येक. काय काम केले? आमच्या रोड इकडं रोड नव्हतं 20 वर्ष. रोड तयार केले. आम्हाला तेरणाला नेऊन दवाखान्यात दुरुस्त केले. काय झालं तुम्हाला? हार्नेचं ऑपरेशन. तुमच्यात लय ऑपरेशन झाले ती काय जरा? तुमचं नाव काय? पंडित कोरे. पंडित कोरे. पंडित कोरे. बर काय करता? निवांत असतं. शेती आहे काय? बर काय खरं सांगते ते लय ऑपरेशन केलंय? ठीक आहे. इकडे कोणतं आहे? राम राम. राम राम. हे आवाज खडा आहे बाबा अजून? अजून खडा नाही. किती वय आहे आमचं? 80 जवळ. 80 असेल वर. तब्येत अजून काट काही? तब्येत म्हणजे ऑपरेशन. तब्येत खराब झाली. डोळ्याचं ऑपरेशन झालं. डोळ्यात झाले? कधी झालं? नवनाचं वर झालं आपला मुंबईला. बर तुमचं बी तेरणात झालंय?
काय तेरणावाली लोक आहेत पैसा बिसा खरंच नाही का नाही दवाखान्याला काय नाही आपला तिथं झालाय हा सही मोफतच झालाय मोफत बर लोक काय म्हणते इथं गावात बसून बसून काय ऐकताय कानाव काय पडतंय पण लोकांचं काय करायचं आपल्याच आपण बोलायचं लोकांचं आपण बोलायचं नाही आपलं जे आहे ते पण बोलायचं बर लोकांचं दुसऱ्याचं बोलायचं नाही ठीक आहे नमस्ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माळाई गळ्यात पांडुरंगला चक्कर महिन्याची वारी आहे साहेब बर पंढरपूरला येताय म्हणा हो कुठे थांबता आल्यावर वास्कर फडा हे मोठा फड धरलाय मग तुम्ही पहिल्यापासून आम्ही वास्कर काय यंदा इकडे लोकसभेला वातावरण लोकसभेला नंबर 1 आहे कुणाला ताईला हा का ताईला नंबर 1 आहे ताईला आता आमच्या शेताकडे जायचं रोड आता 2दा ऐकून खाल्ला सोमशानं हा कोणी खाल्ला सोमशी कोण आहे सोमश हे सलगर बड्डी सलगर बर 2दा त्याला निवडून दिलो रोड साठी केलं नाही त्यानं आता झाला का हा आता रोड नंबर 1 रोड झालाय बर नमस्ते काय नाव तुमचं माझं लक्ष्मण आतकरे लक्ष्मण आतकरे काय लोकसभेला वातावरण चांगला लोकसभेला कुणाला ताईला आहे हा का ताईला आहे मतदान दाबून का बर जास्त पडते मत ताईला मतदान का काम केल्यामुळे हो सगळं काम धंदे सगळे केले नंदगाव गावातलं कुठलं काय ठेवलेच नाही ते त्यांनी येटो झट केली ते सगळं कोणचं राहिलं मनाला येत नाही सगळं येटो झट सगळ्याच त्यांनी सगळ्याच्या मनामध्ये आहे ते सगळ्याच भावना त्यांच्यावरतीच आहे कोण बी आलं तर हो म्हणते रे जे मनात जे करा तेच करते लोक आणि काय आणि आम्हाला ते मोबाईल एक दिले आणि ते आमची पोरगी एक अपंग आहे ते मोबाईल दिले पगार देते आहे ते काय ते इमा गारपीट ते काय सोसायटी हे रेशन विशन सगळं काम कोणते नाही म्हणून मनाला नाव ठेवा जागा ठेवली नाही जे काय आहे ते सगळं देऊन टाकले त्यांच्याकडं आपण बोलायला एकही शब्द राहिलं नाही सगळं खाऊन टंच नाही तिथं इथं काय न बघतात त्यांनी येते अर्चनताई अर्चनताई बरं ओम दादा ओम दादा ते कसला ते माहितच नाही ह्या लोकांना तर त्याचे नाव ध्यानात येईल का सांगा आलं गेल्यावरच होईल नाही आलं तर काय का सांगू लागला ते कसला ते बी माहिती नाही ह्या लोकांना पोरं बसले ती मोबाईलवर काय तर करत बसले त्यांच्याशी बोला नमस्कार काय लयच निवांत तुम्हाला सावरी जोरात झाली होताच मग काय हुतात्मा स्मारक बरं काय नाव आहे सोहेल शेख काय करतो तू BSc चालू आहे लास्ट इयर BSc बर मतदान आले का आले किती पहिलं मतदान असेल नाही दुसरं आहे कोणाला टाकायचं बघू मनात आहे म्हणजे जे विकास केलाय माझ्या म्हणजे माझ्या नजरेत जे मी अभ्यास केलोय देशाचं म्हणजे मला देशाची थोडी बघितलोय मी न्यूज मध्ये वगैरे आणि थोडं गुगलवर नेटवर म्हणजे अगोदर कसं होतं आणि आता काय परिस्थिती म्हणजे आम्हाला काय भेटत होतं म्हणजे अगोदर कसं बघा जेव्हा एक पार्टी होती 50-60 वर्ष राज्य केलं त्यांनी मग तेव्हाची परिस्थिती बघितलोय आम्ही की म्हणजे संडास बाथरूम होते गावाचं असं आणि बांधकाम नव्हतं काय नव्हतं सगळे गरिबी परिस्थितीमध्ये मी बघितलोय मग आता या मागच्या काही वर्षात म्हणजे साधे लोक मोठमोठं म्हणजे जर एंगेजमेंट पण असली तर मोठमोठं खर्च करू लेत आणि सगळ्या मुलापाशी मोबाईल आहे टेक्नॉलॉजी आहे कम्प्युटर लॅपटॉप म्हणजे विकास झालेला आहे मोदी सरकार याच्यामध्ये विकास झालेला आहे आणि काँग्रेसच्या राज्यात म्हणजे आपलं इन्स्टिट्यूट जे युनिव्हर्सिटी होते ते खूप कमी होते अगोदर परंतु या 10 वर्षात 16 युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत तर विकास झालेला आहे खूप आणि लोक पण खूप हुशार झालेत आता टेक्नॉलॉजीमुळं सगळं वाढलेलं आहे तर एवढं आणि मी माझ्या मते मत देईन तुझ्या मते मत देईन खरं तर आता इथं सोशल मीडिया तुम्ही वापरताय सोशल मीडियात ओम दादांची लय हवा आहे म्हणते कारण फोन उचलतात कोणाचा बी का कोणाची किरकोळ कामं असली की साधे होते ती नाही वाटत का तुला इथं ओम दादांची खरं सांगू का मी परवा 2 दिवस झालंय ओम दादाचं नाव ऐकलंय म्हणजे मला जास्त काय माहिती नाही इथलं परंतु मी जास्त
देशा पातळीवरला अभ्यास करतोय आणि फोन उचलणं वगैरे मला काय वाटत नाही खास, परंतु येणं, थोडं बघणं, सगळ्याशी बोलणं, म्हणजे मुलाखत घेणं प्रत्येकाशी, गरीब गोराशी, आणि गावात किती विकास झाला हे बघायला येणं है ना. म्हणजे आजकाल ई ग्राम स्वराज सारखे ऍप आलेत, ऍप मध्ये सर्व माहिती राहते, काय काय निधी आले, काय कोणत्या कामासाठी काय आणि किती काम झालंय हे बघायसाठी त्यांना यायला पाहिजे. तर म्हणजे त्यांनी आहेत त्या स्तरावर, त्या स्तरावर त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की किती विकास झालाय काय, मग त्यानुसार मग त्यांनी गावात मग कारवाई केली पाहिजे है ना. मग असं पाहिजे. फोन उचलणं, मी तर कधी फोन पे केलं नाही मला काय माहिती. पण नमस्कार. हा नमस्कार. काय नाव? भीमोरे. भीमोरे. लय निवांत बसलाय. निवांतच आहे आपला, काय आता निवांत. हा किती वय आहे? माझा आहे की 68-70 होलंय जवळजवळ. 70 झाले का? होलंय. बर 70 झाले. काय म्हणते लोकसभा यंदा? लोकसभा ठीक आहे की. आम्ही अर्चनाताईंनाच मतदान करणार. का आमची कामं केलीत का, म्हणजे आता काय हवं, तुम्ही जर काय तर मला उपकार केलो तर त्या उपकारची मी परतफेड करावं लागलं नाही. आज ज्या आमच्या गावामध्ये काय मिळत नव्हतं, जवळ 300 ते 400 लोक आमचे तिथं जाऊन त्यांच्या दवाखान्यात जाऊन, जिथं 50,000 रुपये खर्च होत होतं तिथं 50 रुपये बी त्यांनी खर्च केले ते. दवाखान्याचं ऑपरेशन होय ना, काय बायपास सर्जरी होय ना, सगळं चांगलं केलं ते. पण करणाऱ्याला केलं म्हणा आमचं बी मोठेपण आहे हो. करणाऱ्याला केलं हे म्हणणं सुद्धा आमचं मोठेपण आहे. म्हणून म्हणतो की आम्ही अर्चनाताईलाच मत टाकणार आणि अर्चनाताईच येणार. कसं, माझं एक वैयक्तिक गणित आहे, माझं स्वतःचं. कसं सांगतो तुम्हाला, आमच्या जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत, बरोबर आहे. त्या 6 तालुक्यामध्ये 5 आमदार बीजेपीचे आहेत. तिकडे जे आपले राऊत साहेब आहेत बार्शीला, राजेंद्र राऊत. आपल्या इथं उस्मानाबाद तालुका सोडलं तर तिथं म्हणजे राणादादा आहे ते. इकडं आपले ह्याचे उमरगा आणि ह्याचे म्हणून ते आपले शिवसेनेचे आहे ते. तिकडे अभिमन्यू पवार आहे ते. तिकडे अजून संभाजी पाटील निलंगेकर आहे ते. तिकडे बसवराज पाटील आहे ते. मग एवढं सगळं सोडून, एवढे रती मारायचे सोडून माझंच येतंय 2 लाखांना म्हणल्यावर हे कोणाला खरं वाटतंय? लहान लेकराला सुद्धा खरं वाटत. आमचं एक वैयक्तिक गणित, बरोबर आहे ना. आज एवढे 5 आमदार आहेत, हे 2, आणि त्या सर्वावर आणि तानाजी सावंत हे आमचे पालकमंत्री आहे ते. मग त्यांचं काहीच नाही का? मग तुम्ही येता कसं? त्याला बी हिशोब आहे नाही, गणित आहे नाही. काय म्हणून द्या हो, आमचं वैयक्तिक मत आम्ही तुम्हाला विचार करू सांगलो. म्हणून द्या की तिने आम्ही कुठे आम्हाला त्यांना लागाय का सांगा. पण आमच्या स्वतःच्या वैयक्तिक हिशोबामध्ये आमची सीट बसणार म्हणजे बसणार, आम्ही असं म्हणतो. काय म्हणजे फोन बोलल्यावर तुमचं पोट भरतंय किंवा माझं पोट भरतंय. तुम्हाला जे गरज आहे ते दिले तर टायमावर तुम्हाला तुमचं भूक लागली तर तुम्हाला नाश्ता किंवा जेवण दिल्याच महत्व वाटतं नाही का. उगं फोन उचलून बोललो आणि बोललो पोटात भगभगवर जगत काय उपयोग? काय उपयोग नाही. काम करायला पाहिजे, कामाचा माणूस पाहिजे. काम केलं तर आम्ही म्हणतो, तुम्ही जर 10 उपकार आमच्यावर केलं तर आम्ही 1 उपकार तुम्हाला काय तुमच्या प्रसंगावर जाऊन आम्ही करू नये. हे कुठं नाही आलं. आम्ही ते एक आमच्या गावावर म्हणा, आमच्या सर्वसाधारण लोकांवर भरपूर त्यांचे उपकार आहेत ते. 10 वर्षापासून आम्ही ते ह्याला आपल्या राणादादाला ओळखतो. मागं ते अर्चनाताई पाटील सुद्धा उपाध्यक्ष होते, त्यांनी भरपूर कामं केले ते. ध्यानीमनी नसताना आम्हाला 2200 विमा उचलून आणून दिले ते. अजून का पाहिजे? आमच्या घरात येऊन त्यांनी काय स्वयंपाक करावं? आम्ही नाही, त्यांचे 101 उपकार आमच्यावर आहे. आम्ही त्यांनाच मत टाकणार. आणि आता एवढ्या सगळ्या लोकांपुढे समजतो की आमचं सीट बसणार म्हणजे बसणार. केले ते आमचं म्हणजे आमच्या सगळ्या गावात केलं म्हणजे केल्यावर झालं की मग सर्व तर आता ते कामाचं उपकाराचं परतफेड आम्हाला करायचं आहे. जे आमच्यावर उपकार केले किंवा 5 वर्षामध्ये आम्हाला जे निधी दिली, दुनियाची काय न माहिती असलेली कुठले कामं दिले, ते तेवढे जे उपकार जे आमच्यावर केले ते उपकारची परतफेड म्हणून आम्ही जवळजवळ आमच्या गावातील 80 ते 85% मतं आम्ही त्यांना देतो असं मला वाटतं. नमस्ते. नमस्कार. काय नाव? संगमेश्वर कट्टे. संगमेश्वर कट्टे. काय करता? शेती. हो. काय म्हणतो शेतकरी यंदा? आहे त्याच्या प्रमाणे शेतकरी खुश. करल काय पण करणार काय लोकसभेला? अजून काय अर्चनाताई पाटील. ओमदादा का नाही? तर ओमदादाचं कसं आहे त्यांनी खासदार आहेत, कधी आमच्या गावाला कधी आले नाहीत, काय नाही. एक धार्मिक कार्यक्रम होता मठामध्ये, त्यावेळेस एकदा आले होते, येऊन भेटून वगैरे गेलेत. त्याच्यानंतर कधी नंदगावला कधी आलेच नाहीत त्यांनी. हो. आणि कसं आहे राणादादा, अर्चनाताई सतत नंदगावला भेटी वगैरे देतात, ह्या भागात येऊन जाऊन विचारपूस करतात, काय कामं आहेत काय नाही सांगा वगैरे करून घेतात.
आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं नंदगावला झालेले आहेत. कमीत कमी माझ्या मते तरी एक 50 कोटीपर्यंत तरी काम नंदगावला झालेले आहेत. एवढी? हो. त्याच्या अगोदर कधीच एवढं काम नंदगावला झालेलं नाहीये. एवढं राणादादाच्या कालावधी झालेलं आहे. बर. हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? तुळशीराम हरिबा नागिले. तुळशीराम हरिबा नागिले नागिरे गावीच हेच गाव. बर. काय म्हणते लोकसभेचं वातावरण? आता लोकसभेचं वातावरण अजून काय कळालंय आम्हाला. हा, चांगला प्रचार लागला, जोर लागला चांगला. जोर तर लागते ते अजून ते शेवटपर्यंत कुणाचं लागतं काय आम्ही काय सांगू शकतो. हा, तुमचं काय मत आहे गावाकडे? आमचं काय मत आहे, जे व्यक्ती चांगला आहे ते देवा निवडून असं इच्छा आहे, बाकी काय आपलं. ठीक आहे. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया नांदगावकरांनी दिल्या त्या. खरं तर तुळजापूर तालुक्यातलं एक गाव आहे. सकाळी आपण 11ला आलो होतो, जवळपास तासभर हा ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणी चाललाय. खरं तर बऱ्यापैकी किंवा 100% लोक अर्चना पाटील असं खरं तर म्हणालेत. माहीत नाही खरं तर उद्या मतदानामध्ये ह्याचं काय रूपांतर होणार आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं की 70% तरी गाव अर्चना पाटलांना होणार आहे, 30% मतं ओमराजेंना जातील अशी प्रतिक्रिया आहे. काही जणांचं म्हणणं आहे 90% पर्यंत गाव जाईल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली, ती गावातले रस्ते झालेत, शेतातले रस्ते झालेत, ऑपरेशन बऱ्याच लोकांची झाली ती, असं बऱ्याच जणांनी सांगितलं. इकडे बरीच आजोबा मंडळी बसली होती, त्यांनी सांगितलं की आम्हाला फुकाट इथनं नेलं. राणा पाटलांचं नेरूळला कुठं हॉस्पिटल आहे म्हणे तेरणा म्हणून, तिथं लोकांना नेऊन त्यांचं ऑपरेशन केलं जातंय आणि मोफत ऑपरेशन होतंय. या जायचा खर्च केला जातोय, जेवणा खावण्याचा खर्च केला जातोय, रुपयाची गोळी घ्यायची गरज नाही असं लोक सांगतायत. आणि त्या लोक मोठ्या प्रमाणामध्ये म्हणतात. तिथे एक दादागाठ पडली होती, त्यांच्या मुलाचं वॉलचं ऑपरेशन झालं होतं आणि ते मोठं 3-4 लाखाचं ऑपरेशन त्या ठिकाणी मोफत झाले. त्यामुळे कुठेतरी दवाखान्याच्या माध्यमातून मोठी कामं या गावात झाल्या चित्र पाहायला मिळतंय. एकंदरीत जर ह्यांची सगळ्यांची चर्चा ऐकली तर नंदगावकरांचा कौल 2-3 गोष्टींमुळे त्या ठिकाणी अर्चना पाटलांना दिसतोय. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे ऑपरेशन झालेत, निधी झालेत. दुसरी महत्वाची गोष्ट, जुना नवा विम्याच्या संदर्भामध्ये राणा पाटलांनी मोठे प्रयत्न केले, त्यातून यांना विमा मिळाला, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, शेतातले रस्ते झाले आणि गावाला निधी आला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि चौथी गोष्ट, इथं निंबाळकरांचा उमराजेंचा संपर्कच नाही असे काही लोक सांगतात. आणि त्यामुळं गावातून 80-90% मतदान त्या ठिकाणी अर्चनाताई पाटलांना जाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया या गावातील लोकांनी दिली. प्रत्यक्षात खरं तर मतदान होताना ही लोक काय पद्धतीचा आणखी विचार करतील आणि गुपित मतदान असते त्या वेळेला लोक काय पद्धतीचा निर्णय घेतील, त्यावरून निवडणुकीचा कौल त्या ठिकाणी काय असणार आहे ते ठरणार आहे. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, नंदगाव, तुळजापूर.